गाइज अभी हम लोग कर रहे हैं ये वाला घर का शूट। मतलब अपना दूसरे का नहीं, मतलब अपना दोस्त का ही घर है। यहाँ पे अपन से अच्छे से शूट वगैरह कर रहे। अभी शूट का रिझल्ट मैं तुम्हाला दिखा था आखरी केस में, तब तक के लिए आप तर भाई त्यानंतरच मी घरात आल्यानंतर निघाले होते फोटो वगैरे काढण्यासाठी। फोटो वगैरे काढल्यानंतर चांगल्यापैकी मस्त वगैरे प्रकारे व्हिडिओ वगैरे काढून घेतले त्याचे। तुम्हें एक इंटरेस्टिंग चीज दिखाओ क्या? वो देखो वहाँ पे बलून है, और वो बलून अपने को एक पत्थर से फोड़ने का है। आणि तो एक फुगा फोडण्यासाठी मी कितीकच त्याला गोटे मारले, कितीकच नाही, शेवटी गाड्या वगैरे आल्या. म्हटलं थोडा वेळ थांबतो, ते गाड्या वगैरे गेल्यानंतर फोडतो. त्यानंतर मी एक रपकन गोटा मारला, रपकन रिशाना लागला. जय हो. प्रो फोटोग्राफर हा आमचा कॅटरस वाला पोहे वाटून राहिला इकडे सगळ्याला जाऊ जाऊ. हे वा, हे आमचे कॅटरस वाले मानक. इकडे बघा जरासे एक शेट, इकडे तोंड दाखवा. पोहे वाटून राहिले. तर काय आता आपण व्हिडिओ वगैरे काढून थोडंफार थकलो, तर म्हटलं आता चहा वगैरे घेऊन होती, पण आपल्याला जलेबी अजून पेपर वगैरे आणला तर लिंबू. हा इकडे तोंड लपून राहिला. अभि नाही घेतला तो ब्लॉग मध्ये, नाही घेतला नाही घेतला गाठी चालू ना, नाही घेत ना. अरेच भाई आपलं मूर्तीच्या पुरा साधं सिंपल वाला. गाइस आपण इथं मस्तपैकी आता चहा वगैरे घेऊ. आता आपल्याला इथं पेट्रोल भरायचं आहे. आता टंकी वगैरे फुल करणं लावली. हा पावते आहे ना. इसके बाद आपलं इथं आता ऑर्डर होतं 10 किलो जिलेबीचं. मस्तपैकी इथून जिलेबी वगैरे मस्तपैकी पॅक वगैरे झालेली. इथं जिलेबी वगैरे घेतले, माप वगैरे करून घेऊ आपण सर्व काही. असे चांगले कामं करावं लागत असतात. तर आपल्याला दिली जिलेबी. आप्पा आशीर्वाद ना, आशीर्वाद द्या ना, इकडं आशीर्वाद. एक ग्लासचं पाकिट आणि रत्ती घ्यायचे थोडीफार. आणि भाऊ इथं आल्यानंतर ग्लासचे पाकिट भाव पावले. एक पॅकेटचे भाव 15 रुपये, एक पॅकेटचे भाव 20 रुपये होते. ग्लास वगैरे घेऊन रेडी आहे. तो प्रवीण तिकडे रद्दी आणण्यासाठी चालला. आता आपण इथं रद्दी वगैरे घेतलेली आहे चांगल्या प्रकारे. प्रवीण तिथं थांबलेला आहे. सो गाइज हे आपलं रॉयल इव्हेंटचं ऑफिस. हे ना ते ऑफिस रॉयल इव्हेंटचं, म्हणजे की वेगळंच ऑफिस. आता आपलं सर्व काही झालेलं आहे. आता मस्तपैकी घरी जाऊ, कपडे वगैरे बदलून वापस जाऊ तिथे जेवण करण्यासाठी. काय आता आपण मस्तपैकी तयारी वगैरे केली. आता चाललो आपण उद्या प्लॉटवर. आपल्याला आता इथं भूक लागलेली होती, म्हटलं काय करावं काय नाही. सकाळपासून उपाशी बिळून गेला. आता आमचे रॉयल इव्हेंटचे मालक जेवण करून राहिले. रॉयल इव्हेंटचे रॉयल माणूस आहे ना. हा आता सर्वजण बसले जेवण करायसाठी. पब्लिक साठी फॉलो करा, लाईक करा, अजून सबस्क्राईब करा. म्हणणं काय होतं, मी मस्त आता तयारी वगैरे करून आलो घरून म्हणजे घरून तर नाही आलो, तर चांगलंच थकलो होतं. तर तुम्ही म्हणता ना, आता आजचा ब्लॉग असा कोण पुरा शांततेचा आहे. आणि विषय म्हणजे असा की कॉन्फिडन्स लेवल हाय झाली भावा. तर विषय सांगू या रोडवरच कोणी नाही आहे. कोणची भोकाची कॉन्फिडन्स लेवल मग या रोडवरच नाही. तर कॉन्फिडन्स लेवल कुठून आणू मी? मला काय करायला लागते कोणाचं? आपण फक्त आपला लक्ष, आपला पक्ष एकच आहे. कॅमेराच्या अंधाराचे डोळे घालायचे, व्हिडिओ बनवायचा, जे मनात आलं ते बघून द्यायचं. बाकीचं आपल्याला काही माहित नाही. बाकीचं गेलं, बाकीचं सगळं बघत. आपल्याला काही कोणाला घेणं नाही. बाहेर देखील आपल्याला पोचन की घेऊन नाही राहायचं आहे की नाही. सरळ ते आहे ते पाहता ते मानता आज ते मागतो. मला काय करायचं काय हा मला काही म्हणून राहिला. काय आता आपलं सर्व काही आपटलेलं आहे, म्हणजे सर्व काही खतम वगैरे झालेलं आहे. तर आपण आता सध्या चाललो घरी. मग आता आपण समोरच्या ब्लॉग मध्ये, तुम्हाला आपला ब्लॉग पटला असेल तर आपल्याला सर्व काही करून घ्या. जे करायचं आहे ते करा. कमेंट मध्ये फक्त राहा भेटत्या, जे भेटतील ते फेकून मारा आम्हाला. जर काही खराब वाटलं असेल तर घालून ते भेटू. मग आता आपण ब्लॉग